बातमी समोर येते, महिलांना 1,500 रुपये देऊन खुश केलं जात आहे। मात्र या लोकांना परिवर्तन हवंय असं शरद पवार म्हणाले। निवडणुकीच्या आधी शरद पवारांनी महाराष्ट्राला आणि महाराष्ट्राच्या जनतेला उद्देशून एक जाहीर पत्र सुद्धा लिहिलंय। महायुती राहिल्यास राज्याची तिजोरी रिकामी होईल, लाडक्या योजनेला द्यायला छदाम शिल्लक राहणार नाही असा इशाराही शरद पवारांनी या पत्रातनं दिलाय। माझी माहिती असे की 2 कोटी आणि 30 लाख असा काहीतरी आकडा आहे। एवढ्या मुलींना त्यांनी 1500 रुपये दिले आणि त्याच्यातून महिलांना आकर्षित करण्याच्या उद्देशी त्यांची तयारी दिसते। पण त्याचा परिणाम होईल काही ना काहीतरी, एवढे पैसे वाचले त्याचं काही ना काहीतरी पण फार होईल असं मला वाटतं। दरम्यान या पत्रात शरद पवारांनी नेमकं काय म्हटलंय आपण पाहूयात। तर महायुती राहिल्यास लाडक्या योजनेला द्यायला छदाम शिल्लक राहणार नाहीये। मालवणमध्ये कोसळलेला शिवछत्रपतींचा कोसळलेला पुतळा पाहून महाराष्ट्र हळहळला। हा महत्त्वाचा मुद्दा त्यांनी उपस्थित करत शिवराय पुतळा प्रकरणी महायुतीला सत्तेवरून खाली खेचून जाब विचारायचा आहे असं आवाहन त्यांनी जनतेला केलंय। तर लोकसभेला जातीयवादी शक्तींना जनतेनं जागेवर आणलं आणि आता ही शक्ती समूळ नष्ट करण्याची वेळ आली आहे असं म्हणत महायुती सरकारनं विद्यार्थ्यांचं, तरुणांचं भवितव्य देशोधडीला नेलं असल्याचं सुद्धा पवार म्हणाले। यासोबतच पिकांना हमीभाव मिळाला नाहीये, शेतकरी वर्ग त्यामुळे हवालदिल झाल्याचं शरद पवारांनी या पत्रात म्हटलंय। यासह शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाहीये तर दुसरीकडे महागाईचा सुद्धा उद्रेक होत असल्याचं पवार म्हणाले। राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे अक्षरशः 3-13 वाजलेत। बदलापूर बोबदेव घाट बलात्कार या ठिकाणी अशा प्रकारच्या घटना होतात, राज्यातनं मुली महिला बेपत्ता होतात असं म्हणत त्यांनी सरकारवर निशाणा साधलाय। तर मंत्रालयाच्या अवतीभोवती आलिशान इमारतीमध्ये भ्रष्टाचाराची सुविधा केंद्र सुरू आहेत असाही घणाघात त्यांनी सरकारवर केलाय।